विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲस्ट्रॉलॉजर अँड ॲस्ट्रॉलॉजर डेचा काही भाग काल बघितलेला होता. लेट अस मूव टू द नेक्स्ट पार्ट. आपण बघितलं की ॲस्ट्रॉलॉजर्सचे जे काही वेशभूषा होती आणि त्याची जी ठेवण होती किंवा त्याचा जो पेहराव होता ह्याच्यामधून आणि त्या ठिकाणी असणारे जे लाईट इफेक्ट होता ह्या सगळ्यांमधून आपल्या ॲस्ट्रॉलॉजरकडं भरपूर लोकांचा जमा होत असे आणि मुळेच त्याला त्याचा बेनिफिट फायदा मिळत असायचा आणि दिवसाची मिळकत त्याची त्यामुळंच चांगली असायची. ह्याचा पुढचा भाग आता आपण सुरू करूयात. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and ripening in his cornfield and ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he had left it behind a couple of 100 miles. To a villager, it is a great deal, as if an ocean flowed between. आपला हा जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो ॲस्ट्रॉलॉजर काही वर्षांपूर्वी काहीही मनामध्ये योजना नसताना अचानकपणे तो गाव सोडून काही विचार न करता तो ह्या शहराकडे आलेला होता. कदाचित तो तिथंच राहिला असता तर त्यानं आपलं काही जे पूर्वजांचं काम होतं, विशेष करून टिलिंग जमीन तयार करणे असेल, त्या ठिकाणी घरामध्ये राहणे, त्याच्या ॲन्सेस्ट्रल जे होम होतं, पूर्वजांचं जे घर होतं, वाडवडिलांचं, त्याच्यामध्ये राहिला असता. तिथेच लग्न करून तो तिथं सेटल झाला असता आणि त्याचं जे मक्याचं शेत होतं त्याच्यामध्ये त्यानं पीक घेतलं असतं आणि तिथंच राहिला असता. पण हे होणं नव्हतं. त्याला कुणालाही न सांगता त्याला त्यावेळेला असं काहीतरी घडलेलं होतं की त्याला गाव सोडून घर सोडून यावं लागलेलं होतं आणि त्या ठिकाणहून अगदी 100 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावरती असणाऱ्या त्या ठिकाणी त्याला येऊन राहावं लागलं होतं. त्याच्यासाठी जवळजवळ ते व्हिलेज आणि हे राहण्याचं ठिकाण आणि इतक्या वर्षामध्ये जवळजवळ समुद्राचं अंतर होतं. जवळजवळ समुद्र वाहून गेला होता, म्हणजे इतके दिवस त्याला झालेले होते इथे राहायला येऊन. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द ट्रँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. विदिन फ्यू मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. ही चार्ज 3 पीस per question, never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough stuff for a dozen answers and advices. When he told the person before him, gazing at his palm, in many ways you are not getting the fullest result for your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of character. Most of your troubles are due to your nature. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has forbidding exterior. आता हा ॲस्ट्रॉलॉजर जो होता तो ॲस्ट्रॉलॉजर त्यानं माणसाच्या त्रासाचं बरोबर ॲनालिसिस करून ठेवलेलं होतं. बरोबर त्याचं स्पष्टीकरण त्याला माहीत होतं. माणसाच्या त्रासाचे जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात ते जास्त काही नसतात, थोडेच असतात. ते एक म्हणजे मॅरेज, लग्न, पैशाचा प्रॉब्लेम, मनीचा प्रॉब्लेम,
अँड द ट्रँगल्स ऑफ ह्युमन टाईज, म्हणजेच प्रेमाचा त्रिकोण असणारे काही अवैध असे नातेसंबंध, ह्याबद्दलच त्याला अंदाज असायचा की लोकांच्या ह्यात जास्त समस्या असतात. आणि भरपूर वर्षाची प्रॅक्टिस झाल्यामुळं त्याला बरोबर लोकांच्या काही ज्या त्रास असतात, काय अडचणी असतात, काय विषय असतात, ह्याचं आकलन, परसेप्शन त्याला झालेलं होतं, त्याची जाणीव झालेली होती, त्याला आकलन झालेलं होतं. 5च मिनटामध्ये त्याला लक्षात यायचं की ह्या माणसाचा प्रॉब्लेम नेमका काय आहे. आता तो लोकांकडून किती पैसे घ्यायचा, तर प्रत्येक प्रश्नासाठी त्यावेळेला पीस म्हणायचं, म्हणजे आणा घ्यायचा. पीस म्हणजे अ फॉर्मर मॉनिटरी युनिट ऑफ इंडिया, पूर्वीच्या काळी वापरलं जाणारं भारतामधलं नाणं पाकिस्तानमध्ये आणि इंडियामध्ये ते वापरलं जायचं. इक्वल टू 1 ऑफ आणा, 12 आण्यामधला 1 आणा म्हणजेच पीस, असा इतके पैसे तो त्या एका प्रश्नासाठी त्या ठिकाणी लोकांना चार्ज करायचा. आणि तो हुशार होता ॲस्ट्रॉलॉजर, तो आपलं तोंड अजिबात उघडायचा नाही. जवळजवळ त्याचा तो जो कस्टमर असायचा 10 मिनिट बोलेपर्यंत सगळं ऐकून घ्यायचा ॲस्ट्रॉलॉजर, की जे 10 मिनटं ऐकल्यानंतर आपल्या ॲस्ट्रॉलॉजरला त्यांचे असणारे प्रश्न आणि त्यांना काय सल्ला द्यायला पाहिजे, ॲडवाईस काय दिला पाहिजे, ह्याचं बरंचसं स्टफ, ह्याचं बरंचसं खाद्य त्याच्याकडं तयार झालेलं असायचं. जवळजवळ डझनावारी उत्तरं आणि डझनावारी सल्ले त्याच्याकडं तयार झालेले असायची. किंवा जेव्हा तो माणूस 10 मिनिट आपल्या प्रॉब्लेमबद्दल बोलायचा तेव्हा ह्याला सगळं लक्षात यायचं. आणि मग त्याचा हात हातात घ्यायचा आणि त्या हाताकडे बघून तो म्हणायचा की मला माहीत आहे की तुम्ही जेवढं प्रयत्न करताय त्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळत नाही. कुणाचंही भविष्य असंच असू शकतं, कुणालाही लागू पडू शकतं, अशा पद्धतीनं त्याचं उत्तर असायचं. तो म्हणायचा तुम्ही जेवढे प्रयत्न करताय त्या प्रयत्नांना मात्र तुम्हाला यश मिळत नाही. आणि हे उत्तर दिल्याबरोबर 10 पैकी 9 लोकांना तरी त्या ठिकाणी ते ॲग्री व्हायचे, बरोबर सांगायला लागलाय असं म्हणायचे ती 10 लोकंसुद्धा. कारण प्रत्येकाला वाटायचं की आपण भरपूर प्रयत्न करतो आहोत पण आपल्याला म्हणावं तसं यश मिळत नाही, आणि त्यामुळं बरोबर तुम्ही बरोबर सांगायला लागलाय असं लगेचच त्या लोकांचं उत्तर असायचं. किंवा हा ॲस्ट्रॉलॉजर त्यांना काय विचारायचा की तुमच्या कुटुंबामध्ये अशी कोणी स्त्री आहे का, भले ती लांबची नातेवाईक असावी, की जिचं तुमच्याशी सख्य नाही, जी तुमच्याशी बरोबर तुमचा आणि त्यांचा वाकडा आहे, अशी कोण लांबचं असे ना का नातेवाईक आहे का, असं विचारलं जायचं. आणि मग बरोबर ते चफलक त्यांना बसायचं. कारण का आपल्याला माहीत आहे की बऱ्याचशा लोकांचा असं बिलीव असते, अशी समज असतो की आपल्या कोणीतरी नातेवाईकांमधलं कोणीतरी आपल्याबद्दल काहीतरी चांगलं नाही आहे आणि ते वाईट करतायत, करणी करतायत, असे जे गोष्टी असतात त्या गोष्टीबद्दल लोकांना काही विश्वास असतात. आणि त्यामुळं हे बरोबर कुठे ना कुठे बसायचं, बरोबर कुठे ना कुठे त्याची गोळी लागायची, कोणतरी असायचंच असं कोणीतरी. किंवा आणखी काय करायचं बघा तो त्या माणसाचं जे काही व्यक्तिमत्व आहे त्याच्याबद्दल त्याचं स्पष्टीकरण द्यायचा आणि काय म्हणायचा की तुम्हाला जे काही जास्तीत जास्त त्रास होत आहेत ते तुमच्या स्वभावामुळे होत आहेत. मग तो शनी, सॅटर्नचं नाव घ्यायचा, सॅटर्नचं, आणि म्हणायचं की शनीची पीडा तुम्हाला आहे, शनीच्या पिढ्यामुळंच कुठं आहे बघा तुमच्या राशीमध्ये हा शनी आलेला आहे आणि त्यामुळं हा त्रास होतो आहे. आणखी काय म्हणायचं आहे, तो म्हणायचा की तुमचा स्वभाव इम्पेशियस आहे, उतावळा स्वभाव आहे आणि तुम्ही बाह्य बाजूनं जरासं कठोर आहात, म्हणजे बाहेरून तुमचा स्वभाव कठोर आहे आणि आतून मात्र तुम्ही कसे आहात, तर आतून अगदी दयाळू आहात तुम्ही. आणि मग असं म्हणल्यानंतर तो लगेचच लोक काय वाटायचे, हा त्याला जवळचा वाटायचा, हा भविष्यवेत्ता जवळचा वाटायचा की मला ह्यानं समजून घेतलं, मला जरी बाहेरून मी जरी उतावळा असलो किंवा बाह्य बाजूनं मी जरी रागीट असलो तरी आतून मी अगदी लवेबल आहे, अगदी प्रेमळ आहे. आणि त्यामुळं की कोणीतरी आपण जरी बाहेरून रागीट असलो आणि तरीसुद्धा आपला आतला मऊ स्वभाव, आपण प्रेमळ आहे असं हा म्हणा लागला आहे, म्हणजे हा माणूस चांगला आहे, यानं मला बरोबर ओळखलेला आहे असं त्याला अंदाज वाटायचा.
त्या कस्टमरला आणि त्या कस्टमरचा पूर्ण विश्वास ह्या ॲस्ट्रॉलॉजरवरती बसायचा की ह्याच्या बिझनेसच्या प्रॅक्टिसमधून हा असा एक्सपर्ट झालेला होता. तुम्ही कदाचित बाहेर तुमच्या घराच्या बाहेरमध्ये येणारे लोक काही बघितलेले आहेत की भविष्य सांगत येतात आणि बरोबर तुमचं सांगतात. तुम्ही फार लोकांना मदत करता, खरं लोक त्याची जाणीव ठेवत नाहीत, तुमच्या हातात पैसा राहत नाही, अशा काही गोष्टी असतात की त्या सगळ्यांसाठी कॉमन असतात. आणि मग हळूच सांगतात की तुम्हाला थोडं जीवाला धोका आहे, तुम्हाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. असे लोक तुम्हाला अगदी विश्वास पडतो की ह्यांनी बरोबर माझं भविष्य सांगितलं. पण हे त्या लोकांना प्रॅक्टिस नाही आलेलं असते. थोडंफार चेहऱ्यावरचे भाव ओळखून ती लोकं सांगत असतात आणि हा सुद्धा असाच बरोबर गोळी मारत असतो आणि बरोबर त्या ठिकाणी त्याचा फायदा त्याला मिळत असतो आणि त्याचे कस्टमर त्याच्याकडे बरोबर विश्वास ठेवत असतात. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. He looked up and saw a man standing before him. He sensed a possible client and said, "You look so careworn. It will do you good to sit down for a while and chat with me." The other grumbled some reply vaguely. The astrologer pressed his invitation, whereupon the other thrust his palm under his nose, saying, "You call yourself an astrologer?" The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the green shaft of light, "Yours is a nature." "Oh, stop that," the other said. "Tell me something worthwhile." Our friend felt piqued. "I charge only 3 pieces per question, and what you get ought to be good enough for your money." At this, the other withdrew his arm, took out an anna, and flung it out to him, saying, "I have some questions to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest." Now, आपल्याला माहीत आहे की तो ॲस्ट्रॉलॉजर येऊन ते सगळ्या कवड्या वगैरे काढून बसलेला होता. त्याचा बिझनेस त्याचा चालू केलेला होता. आपण तो बिझनेस कसा करायचा हे सगळं बघितलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळ झाली हळूहळू आणि त्याच्यानंतर तो जो शेंगा विकणारा माणूस होता त्यानं आपली बत्ती विझवली आणि तो घरी जायची तयारी चालू केला. हा आपल्या ॲस्ट्रॉलॉजरसाठी एक संदेश होता, तो सिग्नल होता की आता ॲस्ट्रॉलॉजरनं सुद्धा आपलं कामकाज बंद केलं पाहिजे. आणि त्यामुळं त्यानं आपलं सगळं साहित्य आत ठेवायला सुरुवात केलं, बंडलअप करायला सुरुवात केली. कारण त्याच्यानंतर तिथं अंधारच पडणार होता. फक्त त्या ठिकाणी थोडासा जो लाईट ग्रीन लाईट येणार होती ती जवळून एका त्या ग्राउंडवरून येणारी ती लाईट होती, नाहीतर पूर्ण अंधार पडणार होता. मग त्यानं आपल्या सगळ्या काउरी शेल्स गोळ्या केल्या, त्या कवड्या गोळा केल्या आणि त्याचं जे काही सगळं आर्टिकल्स होते, सगळ्या साहित्य होतं ते सगळं किरकोळ असणारं साहित्य त्यानं आपल्या बॅगेमध्ये भरायला सुरुवात केली. आता हळूहळू ती जी हिरव्या रंगाची जी लाईट होती ती सुद्धा हळूहळू लाईट ती बंद व्हायला लागलेली होती, ब्लॉटेड आऊट व्हायला लागलेली होती. त्यानं हे सगळं आवरत होता तोपर्यंत त्यानं वरती बघितलं आणि त्याला लक्षात आलं की एक माणूस त्याच्या पुढं उभा होता, समोरच बरोबर उभा होता. त्याला लक्षात आलं की हा एक नवीन आपल्याला गिराईक मिळते, क्लायंट मिळते. आणि मग त्यानं लगेच नेहमीच्या स्टाईलनं बोलायला सुरुवात केली की मला वाटते की तुम्ही फार केअरवॉन आहात, तुम्ही फार थकलेला आहात, तुम्ही चिंतेत आहात असं वाटतंय आणि तुम्ही थोडा वेळ इथं जर बसलात आणि माझ्याशी काही शब्द बोललात तर तुम्हाला चांगला फायदा होईल, तुमची चिंता मिटून जाईल माझ्याबरोबर चर्चा केल्यानंतर. दुसरा माणूस होता त्याच्याबरोबर, तो गुरगुरल्यासारखा झाला आणि त्यानं अस्पष्टपणे काहीतरी उत्तर दिलं. अस्पष्टपणे काहीतरी तो बोलला. ॲस्ट्रॉलॉजरनं त्यांना आमंत्रण दिलेलं होतं आणि त्याचबरोबर दुसऱ्या माणसानं लगेचच त्याचा हात असा पुढे केला
आणि आपल्या ज्योतिषाच्या नाकाच्या खाली त्यानं हात धरला आणि म्हणतोय, तू स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर म्हणून घेतोस ना. मग आता ॲस्ट्रॉलॉजरला हा चॅलेंज होता. आणि मग आणि झुकला तो तिथे आणि त्यानं तो हात पुढे केला. त्या ग्रीन लाईटमध्ये त्याचा हात दिसत होता आणि आपल्या ह्या ॲस्ट्रॉलॉजरनं नेहमीच्या स्टाईलनं बोलायला सुरुवात केली. तुमचा असा स्वभाव आहे असं सांगायला सुरुवात करणार आहे. म्हणजे तुम्ही वरून फार कठोर आहात, आतून प्रेमळ आहे, हे सगळं तो चालू करणार आहे. त्याच वेळेला तो माणूस म्हणजे ओ स्टॉप दॅट, हे बंद कर, असलं काय मला सांगू नकोस, मला उपयोगाचं सांग. आणि माझा मित्र जो आहे तो फार इरिटेटेड आहे, चिडलेला आहे, वैतागलेला आहे. आणि असं तो म्हणतोय. आणि तो म्हणतोय की माझ्या प्रश्नाला काही जास्त पैसे नसतात, 3 पैसे मी एका प्रश्नासाठी सांगतोय आणि तुम्हाला जे काही उत्तर मिळेल ते तुमच्या पैशासाठी योग्य असणार आहे. त्याच वेळेला माणसानं आपल्या खिशातून एक आणा काढला आणि तो लगेचच त्याच्याकडं भिरकावला ज्योतिषाकडे आणि म्हणतोय, 3 पैसे का, मी तुला एक आणा देतोय, कम्प्लिटली 12 आणे देतोय मी तुला. आणि मला जे प्रश्न विचारायचे आहेत ते मी काय करणार आहे, मी विचारणार आहे आणि त्याचं उत्तर तुला यायला पाहिजे. आणि ज्या प्रश्नाचं उत्तर मी जे प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर तुला जर आलं नाही आणि मला असं वाटलं की तू थापा मारायला लागला आहेस, लबाडी करायला लागलेला आहेस, तर मला ते पैसे पण परत द्यायचे आणि ते पैसे मला व्याजासकट पैसे द्यायचे, असं त्यांना सांगितलं. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज? नो. और विल यू गिव्ह मी 8 आनाज? ऑल राईट, प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. धिस पॅक्ट वॉज accepted after a little further argument. This astrologer sent up a prayer to heaven as the other lit a cheroot. The astrologer caught a glimpse of his face by the matchlight. There was a pause as cars hooted on the road. Jutka drivers swore at their horses and a babble of the crowd agitated the semi-darkness of the park. The other sat down, sucking his cheroot, puffing out, sat there ruthlessly. The astrologer felt uncomfortable. Here, take your Anna back. I am not used to such challenges. It is late for me today. He made preparation to bundle up. The other held his wrist and said, You can't get out of it now. You dragged me in while I was passing. The astrologer shivered in his grip, and his voice shook and became faint. Leave me today. I will speak to you tomorrow. The other thrust his palm in his face and said, Challenge is challenge. Go on. The astrologer proceeded with his throat drying up. There is a woman. नाव पुढे काय झालं बघा. आता मात्र ॲस्ट्रॉलॉजर हुशार होता. ॲस्ट्रॉलॉजरनं म्हणलं की ठीक आहे की माझे ॲन्सर्स तुम्हाला जर समाधानकारक वाटले तर मग तुम्ही मला 5 रुपये द्याल काय? ते म्हणतात नाही, आम्ही 5 रुपये नाही देणार तुला. बरं ठीक आहे, मग तुम्ही मला 8 आणे देणार का? ते म्हणतात की ठीक आहे ठीक आहे आम्ही तुला देतो, पण जर तुझं उत्तर चुकलं तर तू त्याच्या डबल पैसे मला परत द्यायचे, त्या अनोळखी माणसानं सांगितलं. शेवटी हा करार मंजूर झाला. थोडंफार इकडं तिकडं आर्ग्युमेंटेशन झालं, वाद झाले, पण शेवटी त्यांचं एक हिशेब ठरला काय करायचं ते. आता ॲस्ट्रॉलॉजरनं प्रार्थना केली, स्वर्गीय प्रार्थना केली की बाबा माझं भविष्य व्यवस्थित होऊ देत, मला हे पैसे मिळवू देत. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी असणाऱ्या त्या दुसऱ्या माणसानं चिरूट म्हणजे सिगार पेटवली. आणि मग त्या सिगार पेटवण्यासाठी जेव्हा तिनं मॅच लाईट लावली, काडी पेटवली, त्या काडीच्या लाईटीमध्ये, त्या उजेडामध्ये त्याला ओझरती नजर त्या माणसाची दिसली. आणि ती ओझरती माणसाची नजर दिसली त्यावेळेला एक क्षणभर तो पॉज झाला, एक क्षणभर तो थांबला आणि तिथे त्याची नजर त्या माणसावरती गेली आणि क्षणभर थांबला तो.
त्या ठिकाणी जी घोडागाडी होती त्या घोडागाडीचे त्या रस्त्यावरून जाताना आरडाओरड चालू होतं. ते घोडे किंकाळत होते मोठ्यानं. तिथं गोंगाट गर्दीचा ऐकू येत होता आणि अंधूक त्या बागेजवळून येणारा अंधूक लाईट दिसत होता. त्याच वेळेला तो दुसरा चिरूट पेटवलेला माणूस खाली बसला आणि तो आपले चिरूट ओढायला लागला, ती सिगार ओढायला लागला आणि तिथे त्या ठिकाणी धूर वगैरे तो दिसायला लागला आणि पूर्ण निष्ठा ठेवून तो त्या ठिकाणी इथं बसलेला होता. रुथलेसली तो तिथं थांबलेला होता, निष्ठुरपणे बसलेला होता. आता ॲस्ट्रॉलॉजरला फार अनकम्फर्टेबल वाटायला लागलं आणि अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. त्याच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर त्याला काहीतरी वेगळं दिसलेलं होतं आणि त्यामुळंच ॲस्ट्रॉलॉजर त्या ठिकाणी चपापलेला होता. त्याचा चेहरा हा त्याचा ओळखीचा वाटत होता आणि त्यामुळं तो चपापलेला होता आणि त्यामुळं आपला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतोय की हे तुमचे आणा जो तुम्ही माझ्याकडे दिलेला आहे तो परत घ्या. आता असलं काही मी चॅलेंज वगैरे घेत नाही. आज मला फार वेळ झालेला आहे. आणि त्यानं पुन्हा बांधाबांध करून उठायचं तयारी केली. त्यानंतर तो दुसरा माणूस होता, त्यानं त्याच्या खांद्याला धरलं. आपल्याला चित्रामध्ये तुम्ही तिथं बघू शकताय तो ॲस्ट्रॉलॉजर तिथे बसलेला आहे. टिळा वगैरे दिसतोय, व्हर्मिलियन दिसतंय, भस्म वगैरे लावलेलं दिसतंय त्याला. तिथे कपाळावरती भगवं टर्बन त्यानं बांधलेलं आहे आणि तिथं समोर तो माणूस बसलेला आहे. त्याला हाताला धरून त्याला बसवलं त्यानं आणि म्हणतोय तो की तुला इथून जाता येणार नाही. चॅलेंज तू स्वीकारलेला आहेस, आता तुला जाता येणार नाही. मी इथून जात होतो तर मला तू ओढून घेतलास की तुम्ही त्रासलेलं दिसताय म्हणून. आता तुला इथून जाता येणार नाही. आता आपला ॲस्ट्रॉलॉजर थरथरायला लागला. त्यानं त्याचे खांदे पकडलेले होते. त्याचा आवाज अडकल्यासारखा झाला आणि अगदी बारीक आवाजात तो म्हणतोय की मला आज जाऊ द्यात, मी तुमच्याशी उद्या बोलेन. दुसरा माणूस मात्र त्यांना काही बोलला नाही. त्यांना आपला हात पुढं केला आणि म्हणला चॅलेंज इज चॅलेंज, तू चॅलेंज घेतलेला आहेस, तू सांग. ॲस्ट्रॉलॉजर पुढे आपल्या त्या ठिकाणी कोरडा झालेला, त्याच्या घशाला कोरड पडलेली होती, त्या कोरड्या झालेल्या घशानं म्हणतोय की तुमचे जवळचं एक स्त्री नातेवाईक अशी आहे. असं म्हटल्यानंतर काय होतं बघा, तर स्टॉप सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, ॲन्सर दिस अँड गो, अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्कॉर्च ऑल युअर कॉईन्स. आता तो माणूस म्हणतोय की असलं काही मला सांगू नकोस, मला असलं काही ऐकायचं नाही आहे. तर मी आत्ता ज्या शोधामध्ये आहे तो शोध माझा पूर्ण होईल काय हे मला सांग, आणि ते सांगितल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. नाहीतर काय कर, सरळ शरणागती पत्कर आणि शरणागती पत्करून तू आज दिवसभर जे जमवलेले कॉईन्स आहेत ते सगळे कॉईन्स तू मला परत कर. ह्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढे बघूयात आपला ॲस्ट्रॉलॉजर व्हाय ही फ्रायटन, व्हाय ही वॉज शेकन, व्हॉट ही हॅड सीन ऑन द फेस ऑफ दॅट स्ट्रेंजर. वी विल सी धिस इन द नेक्स्ट व्हिडिओ. नेमका तो का घाबरला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच का बदलले, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. टिल देन, बाय. टेक a very good care of yourself and your family.